नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. शेतकऱ्याच्या कांद्याला सोलापुरात ₹1 किलोचा भाव. राज्यातील किमान तापमानात वाढ. नोव्हेंबरमधील अवकाळीत 12 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान. यंदाचा साखर गाळप हंगाम संथ गतीने. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100% खर्च करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेत. सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आलाय. त्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. धनंजय मुंडे बोलताना म्हणाले, राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. कृषी विभागाची जबाबदारी मोठी आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी जेवढ्या निधीची तरतूद केली आहे तो सर्व निधी वेळेत खर्च करावा. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना असणाऱ्या सर्व योजना अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. त्यातून शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून दिवसेंदिवस नाराजी उमटताना दिसून येत आहे. तसंच शेतकऱ्यांच्या अडचणीत देखील वाढत आहे. पण या कांद्याने बीडमधील एका शेतकऱ्याला रडवलं आहे. आता तुम्ही म्हणताल का? तर हो, बीडमधील नेकनूर येथील एका तरुण शेतकऱ्याच्या कांद्याला सोलापूरच्या बाजारपेठेत चक्क ₹1 भाव मिळालाय आणि त्यामुळे या शेतकऱ्यांनी उर्वरित राहिलेला सर्व कांदा शेताच्या बांधावर सोडून दिलाय. शेतकरी वैभव शिंदे यांनी 2 एकरावर कांद्याची लागवड केली होती आणि त्यानंतर कांदा विक्रीसाठी आला असता त्यांनी सोलापूरच्या बाजारपेठेत कांदा नेला आणि त्यावेळी त्यांच्या कांद्याला चक्क फक्त ₹1 किलोचा भाव मिळाला आहे. देशातील तापमानात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढला आहे. यात सर्वाधिक थंडीचा कडाका उत्तर भारतात असल्याचं पाहायला मिळालंय. तसंच आता राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. तसेच पुढील काही दिवस तापमानात चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. तर पुढील 5 दिवस राज्यातील हवामान हे कोरडे राहण्याचा अंदाज आता हवामान विभागाने वर्तवलाय आणि त्यासोबतच अनेक राज्यांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जसं की पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या भागात किमान तर पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या भागात किमान तापमान 8 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असणार आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील जवळपास 12,87,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे आणि यामुळे कृषी विभागाने राज्य सरकारकडे नुकसान भरपाई म्हणून ₹1.309 कोटी मागितले आहेत आणि राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून याचा लाभ राज्यातील 23,90,000 शेतकऱ्यांना होणार आहे. ही मदत लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे आणि याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कृषी विभागाने तातडीने हा अहवाल पूर्ण केलाय. राज्य सरकारला सादर केला असून त्यानुसार राज्यातील 12,87,185 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचं लक्षात आलंय. या आपत्तीमुळे राज्यातील 23,90,571 शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या या अहवालानुसार 1,379 कोटी 77,71,000 रुपयांची मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम संथ गतीने सुरू आहे. तसंच राज्यातील बहुतांश भागात ऊस दराचा प्रश्न पेटला होता. मात्र त्यावर तोडगा निघाल्यानंतर आता राज्यातील कारखाने पूर्ण क्षमतेने चालण्यास सुरुवात झाली आहे. 28 डिसेंबरपर्यंत राज्यात एकूण 340.43 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. यंदा साखर उत्पादनही 90,10,000 क्विंटलने कमी झाले आहे. तर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.